गावाकडचे लग्न आणि शहरामधले लग्न यामध्ये खूप फरक असतो आणि त्यातल्या त्यात गावाकडचं लग्न जर आपल्या घरासमोर असेल ना, असं मांडव वगैरे टाकून, तर ते आणखी भारी वाटतं. फिलिंग्स खूप भारी असतात. आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये ना बांगड्यांचा कार्यक्रम, ब्राईडचा मेकअप दाखवला होता. आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात की आमच्या ब्राईडचं गावदेव. आता गावाकडे आमचं कसं गावदेव असतं ते पण बघूया. गावदेवची सर्व तयारी झाली आणि गाडी वगैरे मस्त सजवली. त्याच्यामध्ये ब्राईड जाणार होती आणि तिच्यासोबत काही तिच्या कुरवल्या. आता घरातले बोलत होते की तू जा, पण माझी इशिका छोटी असल्यामुळे मला काही जाता येत नव्हतं. मग आम्ही स्मिताला पाठवलं, कारण तिच्यासोबत कोणीतरी मोठं माणूस असणं गरजेचं होतं. कारण त्या बाकीचे सर्व रीतिरिवाज वगैरे असतात ना, तर ते सर्व गोष्टी आम्हाला तिथे जाऊन कराव्या लागतात. घालून बसू का त्याचा चष्मा? काय चष्मा काय ना कुठला चष्मा घाल ना बस. दादा 2 मिनिटं. काय झालं? हा, पुढे. फोड फोड मी बघित. पडू का? नारळ वगैरे विशालने फोडला. प्रत्येक शुभ कार्याला आपल्याकडे नारळ फोडला जातो आणि अगदी तशाच पद्धतीने इकडे नारळ फोडला. आणि त्यानंतर आमचा सुरू झाला, म्हणजेच आमच्या ब्राईडचा सुरू झाला की गावदेवचा कार्यक्रम. आता गाडी वगैरे मस्त सजवली आहे बघा. ही आमच्या मामांची गाडी आहे आणि ती इतकी खुश होती ना, तिला बघून मग घरातले पण आणखी छान खुश होते आणि ती स्वतः खूप त्या प्रत्येक फंक्शनमध्ये छान एन्जॉय करत होती. गावदेला कसं मोजकीच लोक घेऊन जावं लागतं, कारण खूप आमचे पण देव आहेत, मळ्यामध्ये आहेत, काही गावामध्ये आहेत. मग त्या एवढ्या सर्वांना घेऊन ते कार्यक्रम पटकन आवरला जात नाही. आणि ज्या दिवशी गावदेव असतं त्या दिवशी हळदी असतं संध्याकाळी, त्यामुळे हा कार्यक्रम पटकन आवरून ना आम्हाला बाकीची पूर्ण तयारी करायची असते. आता हे काही देव आहेत बघा आमचे, की जे मळ्या शेतामध्ये आहेत आणि आमच्या घरापासून पण लांब लांब आहेत. तर ही जी देवी आहे ना, माता लक्ष्मी, आता हे मंदिर आहे त्या माझ्या सासरपासून जवळच आहे आणि पहिली इकडे पूजा केली जाते, देवीची ओटी भरली जाते. सिद्धनाथांचं मंदिर आहे, तिथे पण जावं लागतं. परत आमच्या मळ्यामध्ये काही देव आहेत, तिकडे पण जावं लागतं आणि मग ते ब्राईड सोबत या कुरवल्या वगैरे जातात. आता विशालच्या वेळेस कसं मग मी गेले होते आणि त्यावेळेस इशिका माझ्या पोटामध्ये होते, त्यामुळे मी या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. नवरीच्या डोळ्याला लिंबू वगैरे लावून मग ते फेकलं जातं. प्रत्येक ओढा नदी जेव्हा पण येते ना, तर या गोष्टी करणं भाग असतं. आणि बघा शेतामध्ये पण तुम्ही बघाल, शेतामध्ये सुद्धा आमचे काही देव आहेत. मग स्मिता, वृषाली म्हणजे नवरी आणि तिची मैत्रीण आणि संजीवनी हे सर्वजण गेले होते. आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालेलो आहोत हळदीला. मस्त सर्व टकाटक झाले होते, तयारी केली होती आणि गाडी पण मस्त सजवली होती. आता ब्राईडची एंट्री होती ना, ती रथामधून होती, पण स्टार्टिंगला आम्ही तिला ना गाडीमध्येच बसवली होती, कारण नवऱ्याकडून ती गाडी आलेली असते मस्त सजवून वगैरे आणि त्याच्यामध्ये ब्राईडला पाठवलं जातं. पण आम्ही स्पेशली ना तिच्यासाठी रथ बोलवला होता आणि तिच्या एंट्रीसाठी आम्ही काही तयारी पण केली होती, म्हणजे जसं की फटाके वगैरे फोडणे. आणि मागे रथ पण तुम्ही बघाल, रथामध्ये काही वेळासाठी छोट्या मुली बसल्या होत्या. आता आम्ही जेव्हा अगदीच म्हणजे माझ्या वेळेस पण रथ बोलवलेलं, माझ्या वडिलांनी रथ सांगितलेलं आणि रथामधूनच मला पण नवऱ्याच्या घरी नेलं होतं. तसं आता कशा माझ्या मुली आहेत, म्हणजे माझी मुलगी, स्मिताची मुलगी, या छोट्या छोट्या पोरी आहेत ना त्याच्यामध्ये बसलेल्या आहेत. इकडे बघा सगळ्यांना आता काय हो. आता हा आहे गीतांचा कार्यक्रम.
तर आम्ही यावेळेस असं ठरवलेलं की 4 व्हीलरमध्ये वगैरे न जाता गाडीमध्ये जायचं, म्हणजे जे टेम्पो डमडम असं असतं ना की जे वराडासाठी केलेलं असतं त्याच्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये एक वेगळी मजा असते आणि आम्ही खूप दिवसानंतर याच्यामध्ये बसत होतो. त्याच्यामध्ये गीतांचा कार्यक्रम वगैरे मस्त होतो आणि सगळेजण हसत खेळत गप्पा मारत त्याच्यामध्ये जातात. आणि 4 व्हीलरमध्ये कसं आपली आपली फॅमिली असते आणि जर डमडम पिकअप जे असतं वराडासाठी केलेलं असतं तर त्याच्यामध्ये भरपूर आपल्या गावामधल्या बायका, इतर बायका, त्यामुळे आम्ही गप्पा गोष्टी करत मस्त पोहोचलो नवऱ्यांच्या घरी. आणि हा आमचा ताफा होता ज्याच्यामध्ये 7 ते 8 4 व्हीलर होते आणि ज्यांना मस्त सजवलेलं होतं आणि ब्राईड त्यानंतर रथामध्ये बसली होती. जेव्हा नवऱ्याच्या घरी पोचलो ना त्यांनी सुद्धा मस्त आमचं स्वागत केलं होतं. मस्त छान प्रकारे फटाके वगैरे लावले होते आणि त्यानंतर आमच्या सर्व गाड्यांची इथे एंट्री झाली होती. फटाके वगैरे लावून तिचं दमदार स्वागत झालं होतं. त्यामुळे सासरची आणि माहेरची म्हणजे ब्राईडच्या आम्ही इकडचे पाहुणे सर्वजण खुश होतो. आता आमच्याकडे पण एक रिवाज आहे की नवरीच्या घरी जेव्हा आपण पोहोचतो तेव्हा तिथल्या लोकांनी ना आलेल्या लोकांचं म्हणजे पाहुणे लोकांचं स्वागत करायचं असतं. मग पाणी वगैरे पोटायचं सर्वांच्या समोर. आणि आमची ब्राईडची बघा एकदम रॉयल एंट्री झाली होती. तिला आम्ही नंतर सिंगल बसवलेली होतो आणि ती खुश होती. त्याच्याबरोबर आम्ही पण सर्वजण खुश होतो. आणि मस्त तिने गॉगल वगैरे लावून स्वतःला इतकं डॅशिंगमध्ये तिने एंट्री मारली होती. त्यानंतर बघा इकडची सासरची मंडळी आणि माहेरची मंडळी त्यांची भेट असते इथे. तर दोघांच्या मध्ये पाण्याची लाईन ओढली जाते. त्यानंतर हा हळदी कुंकू अक्षता वगैरे लावून सर्व जेंट्स लोकांच्या एकमेकांना असं भेटलं जातं. ही एक पद्धत आहे आमच्याकडे आणि खरं खूप छान पद्धत आहे. त्यामुळे सर्व लोकांची एकमेकांशी ओळख सुद्धा होते. आणि संध्याकाळी आमचा मस्त डान्स झाला, एंट्री वगैरे मस्त झाली. त्याने स्मिताने मी पण छान डान्स केला होता. इथे माझी तयारी थोडीशी कमी झाली. ते काय झालेलं की ब्राईडचा मेकअप संध्याकाळचा हळदीचा केल्यामुळे ना मला तयारीला टाईमच भेटला नाही. आणि घरातल्यानी इतकी घाई केली होती की नाही आत्ता जायलाच पाहिजे, की जसं आहे तसं चला. आणि मी जशी आहे तशी आली, फक्त साडी चेंज केली होती बस, बाकी काही केलं नव्हतं. पण त्याच्यामध्ये मी पण स्वतः खुश होते. त्यामुळे जो ग्लो आला होता ना तो नॅचरली, तर तो खूप छान होता. आणि त्यानंतर आमचा इकडे हळदीचा कार्यक्रम सुरू झाला बघा. आणि हळद लावण्या अगोदर कसं असतं इकडे सर्व त्यांनी तयारी करून ठेवली होती. आणि हळदीमध्ये जे कळसामध्ये नाहण्याचे जे लोक असतात तर ते भरपूर सारे लोक आहेत, कारण चुलते वगैरे भरपूर आहेत. त्यांना तेल लावलं जातं, त्यानंतर हळदी कुंकू वगैरे आणि त्यानंतर आंघोळ घातली जाते. जरी संध्याकाळचा कार्यक्रम असला, उन्हाळा असला तरी सुद्धा गरम पाणी तिथं केलं होतं त्या लोकांनी. आणि सासरच्या लोकांनी छान तयारी करून ठेवली होती. नवरीला पण आंघोळ घातली, पण तिचा मेकअप आणि हेअरस्टाईल काही निघू दिला नाही. आणि त्यानंतर मग तिची तयारी करून तिचा कॉस्ट्यूम वगैरे चेंज केला, पिवळ्या कलरची साडी घातली. आणि फक्त मी तिला नंतर टचअप केलं होतं आणि हेअरस्टाईल तीच ठेवली होती, कारण हळद म्हटलं तरी संध्याकाळचा खूप वेळ झाला. आणि मग आम्ही सर्वांनी मस्त तिला हळद लावली, तिच्या मिस्टरांना म्हणजे नवरदेवाला पण हळद लावली, छान छान क्लिक्स केले. आणि अशा पद्धतीने तिचा हळदीचा कार्यक्रम झाला. जेवण वगैरे हळदीला होतं, सर्व वराडाने जेवण केलं, घरच्या मंडळींनी जेवण केलं. आणि इकडे आमच्याकडे गजीचा पण कार्यक्रम असतो, म्हणजे अशा पद्धतीने लेझिम किंवा गजी केले जातं. आणि हे आमच्या समाजामध्ये हे केलंच जातं. प्रत्येक लग्नामध्ये त्यानिमित्तानं लोक एकत्र येतात आणि आपली संस्कृती पण टिकली जाते. त्यामुळे या गोष्टी होतात. तर असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक, सबस्क्राईब.